म्हणजे मनाला ट्रेनिंग देण्यासाठी खूप लोक सांगतात, की मेडिटेशन केलं पाहिजे. विशेष टेक्निक्स वगैरे पण शिकवले जातात. पण माझा पर्सनल असा अनुभव आहे, की कितीही वेळ मेडिटेशनला बसलं ना, तरी त्यातला खूप थोडासा पार्ट मेडिटेशन होतं आणि इतर वेळी ते विचारांचं कोलाहल सतत घोंगावत असतं मनात. तर मग ते प्रॅक्टिस करून अचिव्हेबल आहे का? मला ते कायम एक प्रश्न पडतो. बघ, प्रत्येकाच आपल्याला आयुर्वेदानुसार आपल्या वयाच्या 3 अवस्था सांगितल्यात. बाल्य, तारुण्य आणि बरोबर, वार्धक्य. बरोबर. आता प्रत्येकाची मेडिटेशन करण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर. आता लहान मूल असतं ना, हं. जेव्हा आई त्याला जवळ घेऊन बसते, हं. शुभम करोती म्हणायला सांगते, आपोआप त्याचं मेडिटेशन चालू असतं. हं. मेडिटेशनचा अर्थच आपण कधी-कधी कन्फ्यूजपणे घेतो. मेडिटेशन म्हणजे फक्त नामस्मरण नाहीये. हं. मेडिटेशन म्हणजे एका जागेवर तुम्ही शांत बसल्यात आणि तुमच्या मनामध्ये कुठलाही विचार नाहीये. हे सुद्धा मेडिटेशन आहे. हं. नामस्मरण जेव्हा आपण किंवा कोणतंही करतो, हं. तेव्हा काय होतं तीच अवस्था येते ना. ध्यान म्हणजे काय, की तुमच्या हं. मनामध्ये कुठलाही विचार नाही. हं. आणि तुमचं मन हे खोडकरच आहे ना. हत्ती बघू नकोस डोळ्यापुढे, तर हत्तीच अगदीच दिसणार आहे. येणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणताही ध्यान करायला बसता, हं. आता तुझा जो प्रश्न होता, की हं. तुला करावंसं वाटतं, हं. तर तू ना काय कर, तेव्हा असं पाठी बॅकग्राऊंडला सायलेंट म्युझिक लाव, बरं. की जेव्हा तू ते ऐकतोस ना, तेव्हा तुझा सबकॉन्शियस माइंड त्या म्युझिकवर फोकस फोकस जातो, करतो. कॉन्शियस माइंडचा. आणि मग तेव्हा तुझं सबकॉन्शियस माइंड माइंड अच्छा तुला जे मेडिटेशनमध्ये. अचीव्ह ओके. करायचंय त्याच्यावरती लक्ष देऊ शकतो. हं. आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय, की ब्राह्ममुहूर्त हं. म्हणजे पहाटे 4 ते 5 ही जी वेळ आहे, खूप सुंदर वेळ. हं. प्रसन्न वाटतं. सगळ्यात चांगली वेळ आहे. हं. आणि ह्या कालावधीमध्ये आपण जे वाचतो, जे हं. करतो, हं. आपली स्मरणशक्ती ते कायम राहतं. हं. तुमच्या मनामधल्या सुप्त आठवणी असतात बघ, त्या आपण कधी विसरतो का? नाही. अगदी खूप-खूप आधीचं सुद्धा येस. आपल्याला आठवतं, कारण ते एवढं स्टोअर्ड होतं आपल्या येस. ब्रेनमध्ये. सो म्हणून ब्राह्ममुहूर्ताला खूप महत्वाचं आहे. आणि बघ, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून करायचं इथनं वाटतं ना आतनं, हं. हं. मग आपल्याला कुठलेही विचार येत नाहीत. हं. हं. आपण त्या गोष्टीवरती फोकस करतो. हं. त्राटक, हं. त्राटक. निरांजन लावायचं तुपाचं आणि त्याकडे तुम्ही बघत राहा. हे पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. बरं. घरी पूर्वी घराघरांमध्ये आरती केली जायची. हं. मंगळवारी किंवा एखाद्या संकष्टी असेल हं. तर. पण आता आपण फक्त गणपतीत आणि नवरात्रीत आरती करतो. हं. आठवड्यातनं एकदा सामूहिक नामस्मरण, आरती हे आपण करायला काही हरकत नाही. हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे. वाह! स्विमिंग करणं, हं. गाणं म्हणत अंघोळ करणं, हं. ही सुद्धा तुमच्या मनाची एक शांतता आहे. ओके. सतत काहीतरी करायलाच हवं असं नाही. तुमच्या मनाला मोकळा वेळ द्या. ते इतकं रिफ्रेश होऊन तुम्हाला डबल गोल अचीव्ह करून देईल.